संवेद्या आत्मरूपा। ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अधिक मास गीता स्वाध्याय रविवार दिनांक 4 ऑक्टोबर 2020। नमस्कार, मी गौरी खांडेकर आपणा सर्वांचे कलाभिषेक परिवाराच्या अधिक मास गीता स्वाध्याय या उपक्रमाच्या 10व्या सत्रात स्वागत करते। आजच्या सत्रात पुढील स्वाध्यायीत आपले स्वाध्याय सादर करतील। सत्राची सांगता श्रीमती अलका राव यांच्या गाण्याने होईल। हरिओम। मुक्ता वाळवेकर हैदराबाद यांची आपणा सर्वांना ओळख झालीच आहे। सौ मीनाक्षी मिलिंद जोशी हैदराबाद, माहेर आणि सासर नागपूर महाराष्ट्र। गृहिणी आहे, 30 वर्षापासून वास्तव्य। कथा अभिवाचनामध्ये आवड आहे। मंगळागौरीचे खेळ करणाऱ्या ग्रुपची सदस्य। सोनाली जोशी हैदराबाद, रंगधारातून मराठी व हिंदी नाटकातून काम केले। खो खो राष्ट्रीय खेळात आंध्र प्रदेशचा कर्णधार म्हणून प्रतिनिधित्व केले। NNCC 15 ऑगस्टच्या राष्ट्र क्रीडा मेळाव्यात दिल्ली येथे आंध्र प्रदेशचे प्रतिनिधित्व केले। सध्या ग्लोबल स्कूल शाह अली बंडा येथे प्राचार्य म्हणून कार्यरत। सुचिता गोटी मुकुल हैदराबाद, व्यवसायाने शिक्षक, संस्कार वर्ग आणि भगवद्गीता वर्ग घेण्याची आवड आहे। तसेच मुलांसाठी स्पोकन इंग्लिश व सॉफ्ट स्किल्स ट्रेनर, परदेशी विद्यार्थ्यांना 13 वर्षे हिंदीचे प्रशिक्षण दिले। श्रीमती अलका राव हैदराबाद, MA इकॉनॉमिक्स, अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयातून संगीत विशारद ही उपाधी प्राप्त। हरिओम। नमस्कार। अधिक मासानिमित्त कलाभिषेकने आयोजित केलेल्या या भगवद्गीता स्वाध्यायमालेमध्ये मी आपणा सर्वांना वंदन करते। आज आपल्या चिंतनाचे विषय आहेत अध्याय क्रमांक 6 आत्मसंयम योग, त्याच्यातील श्लोक क्रमांक 29, 32 आणि 46 आणि अध्याय क्रमांक 8 अक्षर ब्रह्मयोग, त्यातील श्लोक क्रमांक 28। सुरुवातीला चिंतनाचे श्लोक बघूया। सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः। तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद् योगी भवार्जुन। वेदेषु यज्ञेषु तपःसु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्येति तत् सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थानमुपैति चाद्यम। असे हे 4 श्लोक आहेत। श्लोकांचं सेंट्रल थीम मुख्यतः इथे विषय काय सांगणं चालू आहे तर योगी किंवा सिद्ध व्यक्ती त्यांची लक्षणं वर्णन करणं इथे चालू आहे। भगवान इथे वर्णन करतायत। योगी आणि सिद्ध हे आपल्या परिचयाचे शब्द आहेत। परमार्थामध्ये किंबहुना हे बरेच बदनाम शब्द आहेत किंवा या संदर्भात बरेच गैरसमज रूढ आहेत। योगी म्हटलं एखादा की आपल्याला हिमालयामध्ये जाऊन एका पायावरती तप करणारी व्यक्ती, किंवा सिद्ध व्यक्ती म्हणले की कोणीतरी अनेक वर्षे पद्मासन घालून ध्यान करणारी व्यक्ती, किंवा आपल्या मनातले ओळखणारी व्यक्ती, किंवा पाण्यावरून चालत जाणारी, अग्नीमधून चालत जाणाऱ्या अशा अनेक व्यक्ती आपल्या डोळ्यांसमोर येतात। आणि हे जे सगळे चमत्कार करणारे लोक आहेत हे सगळे म्हणजे योगी किंवा सिद्ध, अशी एक आपली धारणा झालेली आहे, जी परमार्थाच्या दृष्टीने, शुद्ध परमार्थाच्या दृष्टीने चुकीची संकल्पना आहे। परमार्थामध्ये आपल्या विचारांच्या स्पष्टतेचं अतीव महत्त्व आहे। स्वच्छ स्पष्ट संकल्पना आपल्या असायला हव्या, नाहीतर आपलाही वेळ वाया जातो आणि इतर सगळे अनेक परमार्थाच्या नावाने आपण जे उपक्रम करतो ते करून हातात प्रत्यक्ष काहीच लागत नाही। म्हणून आपण योगी आणि सिद्ध या ज्या संकल्पना आहेत त्याची सुरुवातीला स्पष्ट कल्पना करून घेऊ की योगी म्हणजे काय तर योग म्हणजे जुळणे किंवा जोडणे, आणि योगी म्हणजे ज्याचा जीव आपल्या मूळ स्वरूपाशी म्हणजे ब्रह्मतत्वाशी कायमस्वरूपी जोडला गेलेला आहे त्याला योगी म्हणतात, किंवा जीव ब्रह्मैक्याची ज्याची सिद्धी झालेली आहे त्याला सिद्ध म्हणतात।
म्हणजे काय तर सच्चित आनंद ब्रह्मतत्व हे माझं स्वरूप आहे आणि हे केवळ माझं नाही तर चर अचर संपूर्ण सृष्टीमध्ये हेच तत्व व्यापून राहिलेलं आहे. हेच तत्व सर्वत्र सम आणि सदैव सगळीकडे भरून आहे अशी ज्याला दृढ अनुभूती झालेली असते त्याला योगी म्हणतात, त्याला सिद्ध म्हणतात. आणि असा हा जो योगी आहे, सिद्ध आहे, त्याची लक्षणं काय ते इथे भगवान सांगतायत. एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची की हा जो योगी किंवा हा जो सिद्ध व्यक्ती आहे त्याची जी लक्षणं ती आपण पारमार्थिक साधकांसाठी साधनं असतात. नाहीतर काय होतं की आपण अनेक सगळ्या मोठ्या व्यक्तींचा खूप जय जयकार करतो की ते किती मोठे योगी, ते किती मोठे सिद्ध, आणि आपण मात्र जसे आहोत तसेच राहणार आयुष्यभर, असं इथे परमार्थामध्ये अपेक्षित नाही आहे. संतांचं वचन आहे की आपणासारखे करीती तत्काळ, म्हणजे संतांना ज्या प्रकारचा हा योग किंवा सिद्धी प्राप्त झाली तशी आपल्याला देखील प्राप्त व्हावी यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. त्यामुळे ही संतांची, सिद्ध पुरुषांची लक्षणे आहेत, परंतु आपल्यासाठी ती साधनं आहेत. अशा दृष्टीने आपण या श्लोकांचा अभ्यास करूया. तर सर्वात पहिल्यांदा 29वा श्लोक सर्व भूतस्थ आत्मानम, तिथे भगवान काय म्हणतायत की हा जो योगी असतो तो सर्वत्र केवळ एकाच तत्वाला पाहतो, समदर्शन आहे, त्याची दृष्टी समदृष्टी झालेली असते. सर्व जीवसृष्टीत तो स्वतःला पाहतो आणि स्वतःमध्ये सर्व जीवसृष्टीला पाहतो. आता अशा प्रकारचं समदर्शन असणं म्हणजे नेमकं काय, आणि अशा प्रकारचं समदर्शन घेऊन प्रॅक्टिकली आपल्याला आजच्या जगात राहता येणं शक्य आहे का, व्यवहार करता येणं शक्य आहे का, हे समजावून घेणं महत्त्वाचं आहे. कारण की या श्लोकांचं जर खरं स्पिरिट आपल्याला कळलं नाही, याला अन्वयाची दृष्टी म्हणतात. ही जी समदृष्टी आहे याला अन्वयाची दृष्टी म्हणतात. याचं स्पिरिट आपल्याला खरं कळलं नाही तर व्यवहारात फार मोठे घोटाळे होण्याची शक्यता आहे. ज्या कॉलनीमध्ये मी राहते इथे जवळपास 4-5 हजार लोक राहतात. आता मी जर समदृष्टी निर्माण केली की हे 5,000 लोक माझ्यामध्ये मी बघते आणि मला या 5,000 लोकांच्यामध्ये बघते, तत्वदृष्टीने आम्ही सगळे एकच आहोत, म्हणून मग हे 5,000 लोक त्यांच्या घरात राहिले काय किंवा माझ्या घरात राहिले काय किंवा मी त्यांच्या घरात जाऊन राहिले काय, अशा प्रकारचा जर मी विपरीत विचार केला तर तो विपरीत विचार करणं इथे अपेक्षित नाही आहे. इथे काय म्हणतात भगवान की तत्वदृष्टीने आपण सगळे एक आहोत. परमार्थामध्ये 2 सत्ता सांगितलेल्या आहेत. एक आहे व्यावहारिक सत्ता आणि दुसरी आहे पारमार्थिक सत्ता. तर समदृष्टीने जगायचं म्हणजे काय की व्यावहारिक सत्तेमध्ये शरीराने देहाने जगताना समाज व्यवस्था सांभाळण्यासाठी, टिकवून ठेवण्यासाठी जे काही नियम घालून दिलेले आहेत, जे प्रोटोकॉल्स अपेक्षित आहेत, ते प्रोटोकॉल नियम सगळेच्या सगळे व्यवस्थित पाळून शरीराने देहाने आपली कर्तव्य व्यवस्थित पार पाडत या समाजामध्ये जगायचं. परंतु हे सगळे व्यवहार, प्रोटोकॉल, नियम पाळताना आणि शरीराने देहाने जगामध्ये जगताना आतमधली जी आपली आंतरस्थिती आहे, मानसिक दृष्टी आहे, आपला जो दृष्टिकोन आहे तो मात्र अत्यंत सम हवा. आणि आता हे आपण वापरायचं म्हणलं प्रत्यक्ष जीवनात तर वापरायचं म्हणजे कसं वापरायचं की उद्या उठून एखादी गुंड व्यक्ती माझ्या घरामध्ये आली आणि इथे सोफ्यावर येऊन बसली, तिने माझ्या घरात एन्क्रोच केलं, मग त्या गुंड व्यक्तीमध्ये देखील तेच तत्व आहे जे माझ्यामध्ये आहे म्हणून तिला आपल्या घरात बसू द्यायचं नाही. तर समर्थांनी म्हणलेलं आहे खटासी व्हावे खट, उद्धटासी उद्धट. तर त्या व्यक्तीला हात धरून जोडे मारून घराच्या बाहेर काढायचं, तिला आपलं घर एन्क्रोच करू द्यायचं नाही. परंतु शरीराने अथवा देहाने ही कृती करताना मनाने मात्र त्या व्यक्तीबाबत जरा देखील घृणा, जरा देखील द्वेष आपल्या मनात असता कामा नये. पोटातलं पाणी हलू न देता, पोटामध्ये कुठल्याही प्रकारचा निगेटिव्ह, नकारात्मक विचार न येऊ देता शरीराने बाहेर जशी अपेक्षित आहे तशी कर्म करणं, व्यवहार करणं म्हणजे समदृष्टी. सर्व संतांची, भगवंताची अशीच समदृष्टी होती. व्यवहार करताना त्यांनी व्यवहारासारखा व्यवहार केला. संत एकनाथ महाराज आहेत, असं म्हणतात की ते अत्यंत श्रीमंत, जीवनमुक्त होते. त्यांच्या घरामध्ये कायम पुरणपोळी असायची. आता पुरणपोळीमध्ये देखील तेच तत्व आहे आणि चण्याच्या डाळीमध्ये देखील तेच तत्व आहे, म्हणून त्यांनी पुरणपोळीच्या ऐवजी चण्याची डाळ खाल्ली नाही त्यांच्या जेवणामध्ये. किंवा भगवान श्रीकृष्णाने अर्जुनामध्ये देखील तेच तत्व आहे आणि शिशुपालामध्ये देखील तेच तत्व आहे असं म्हणून गल्लत न करता अर्जुनाला मदत केली आणि शिशुपालाचा वध केला. तर अशा प्रकारे व्यावहारिक सत्तेमध्ये सगळे नियम सांभाळायचे आणि पारमार्थिक सत्तेमध्ये मात्र आतमध्ये सर्व व्यक्तींच्या बाबत समदृष्टी ठेवणं हे इथे अपेक्षित आहेत. हे आपण मुख्यतः बघितलं श्लोक नंबर 29 मध्ये. 32 मध्ये ह्याच विचाराचा एक उत्तरार्ध आहे की ज्याच्यामध्ये भगवान म्हणतायत की स्वतःला जशी सुखदुःखे आहे तसा हा योगी इतरांना देखील सुखदुःखे आहेत असे मानतो.
म्हणजे थोडक्यामध्ये काय की ज्या गोष्टींनी आपल्याला सुख होतं त्यांनी इतरांना देखील होत असेल अशा प्रकारे एक संवेदनशील मन ठेवून तो सगळ्यांशी इतरांशी व्यवहार करतो. बघा, आपल्या घरामध्ये बाई असते एखादी काम करणारी, तिच्या हातून जर एखादी महागडी क्रॉकरी फुटली की आपण लगेच डाफरतो, तिच्यावरती ओरडतो. परंतु तीच क्रॉकरी आपल्या मुलाकडून फुटली तर आपण म्हणतो अरे राहू दे, हरकत नाही, आपण नवीन घेऊ, किंवा चुकून झालं तुझ्याकडून. तर अशा प्रकारे हा जो व्यवहार आहे, चुकून जर तिच्याकडून एखादी अशा प्रकारे चूक झाली तर तिच्यावरती न डाफरणं म्हणजे तिचं सुख दुःख समजणं, तत्वदृष्टीने सगळ्यांना, आपल्या मुलाला आणि त्या बाईला समान बघणं, हा त्याच्यामधला मुख्य उद्देश आहे. उद्या उठून त्याच बाईने आपल्या घरामध्ये चोरी केली तर तिला रागावणं हे देखील अपेक्षित आहे. परंतु रागावत असताना स्वतःची मानसिक स्थिती मात्र समान हवी, संतुलित हवी. अशा प्रकारे समदृष्टीने व्यवहार करा असं इथे भगवान सांगतायत. पुढे 46व्या श्लोकामध्ये ते म्हणतायत तपस्विभ्यो धिको योगीमध्ये की हा जो योग आहे, हा योग साध्य करण्याचे अनेक मार्ग आहेत. बरेच जण शरीराने तप करतात, शरीराने तप करणारे योगी आहेत, शाब्दिक ज्ञान असणारे योगी आहेत, रोज नियमाने ध्यान करणारे योगी आहेत, अथवा सकाम कर्मे करणारे योगी आहेत. परंतु या सर्वांच्या पेक्षा सांख्य बुद्धीने कर्म करणारे जे कर्मयोगी आहेत, आणि सांख्य बुद्धीने काय तर परत तेच की आपल्या सच्चित आनंद ब्रह्मतत्व हे जे माझं स्वरूप आहे त्याच्यामध्ये कायम स्थित असणारी जी बुद्धी त्याला म्हणतात सांख्य बुद्धी, स्वरूपामध्ये स्थित असणारी बुद्धी. अशा प्रकारे स्वरूपामध्ये स्थित राहून समदृष्टीने, समान दृष्टीने जे कर्मे करतात ते कर्मयोगी या इतर सर्व मार्गांनी आचरण करणाऱ्या योग्यांपेक्षा श्रेष्ठ आहेत. त्यामुळे अर्जुना, तू देखील तसाच हो, म्हणून आपण सर्व साधकांनी देखील अशाच प्रकारे समदृष्टीने व्यवहार करणं अपेक्षित आहे. हा झाला 46वा श्लोक. आणि अंतिम 8व्या अध्यायाच्या 28व्या श्लोकामध्ये भगवान म्हणतायत वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव. त्याच्यामध्ये मुख्यतः भगवान म्हणतायत की वेदपठण, यज्ञ, तप आणि दान इत्यादी कर्मकांडामध्ये अनेक प्रकारची कर्म सांगितलेली आहेत. खरं तर परंपरेने हे सगळे कर्म सांगितलेले करणारे लोक आज फार कमी आहेत. आपल्यासारखे सामान्य लोकांना वेदांमधले मंत्र माहिती नाही, वेदांची केवळ फक्त नावं माहिती असतात. ह्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या आजकालच्या या जीवन पद्धतीमध्ये ऑब्सोल्यूट झालेल्या आहेत, कालबाह्य झालेल्या आहेत. अशा प्रकारे ते कालबाह्य होणं हे योग्य का अयोग्य हा आपल्या आजच्या चिंतनाचा विषय नाही. आपल्याला केवळ फक्त एवढंच बघायचं आहे की ह्या सर्व रिच्युअल्स ज्या पारंपरिक आहेत त्याच्यापेक्षा तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलेलं आहे की वेद अनंत बोलला अर्थ इतुकाची साधला, की हे सगळे कर्म पारंपरिक पद्धतीने सांगितलेले कर्म करण्याच्या ऐवजी जर सांख्य बुद्धीने निष्काम कर्मे केली किंवा अखंड नामस्मरण करता करता कर्मे केली तर तो जो व्यक्ती आहे तो परमपदाला पोचतो, त्याला शाश्वत आनंदाची प्राप्ती होते. आपलं व्यावहारिक जे सुख असतं ते कधी सुख कधी दुःख, म्हणजे कभी खुशी कभी गम अशा प्रकारचं असतं. अशा प्रकारचं सुख परमार्थाने मिळत नाही. परमार्थाने आपल्याला शाश्वत कायमस्वरूपी आनंद मिळतो, जे कधीही ढळत नाही, कधीही खंड त्याचा होत नाही. अशा प्रकारचं सुख, आनंद, शांती, तृप्ती आणि निर्भयता आपल्या सगळ्यांना भगवंताच्या कृपेने प्राप्त हो अशी आपण आज प्रार्थना करू आणि आपलं हे जे चिंतन आहे ते इथेच थांबवू. हरिओम तत्सत. ओम श्री परमात्मने नमः. अथ 12 अध्याय. श्लोक क्रमांक 18. श्री भगवान उवाच समौ शत्रु च मित्रे च तथा मानापमानयो शीतोष्ण सुख दुःखेषु समासंग विवर्जिता. श्लोक क्रमांक 19. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेता स्थिरमतीर भक्तिमान मे प्रियो नरः. ज्याला मित्र आणि शत्रू एक समान आहे, जो मान अपमान, सुख दुःख, यश अपयश यांविषयी समभाव बाळगतो, जो दुर्जनांच्या संगतीपासून लांब राहतो, जो नेहमी मौन राहतो, ज्याची समाधानी वृत्ती आहे, जो ज्ञानी आहे आणि सर्वात मुख्य म्हणजे भक्तीत मग्न राहतो, असा भक्त मला आवडतो असे श्रीकृष्ण म्हणतात. प्रत्येकाला बऱ्या वाईट स्थितीचा अनुभव येतच असतो. निंदास्तुतीला समोर जावेच लागते. साधारणपणे सगळेजण अशा परिस्थितीत रिॲक्ट होतात, पण जो भक्त असतो त्याला हे सगळे कृत्रिम वाटते.
ज्ञानी भक्त ईश्वरांच्या भक्तीत रंगून गेलेला असतो. त्याला जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे सर्वत्र भगवंत दिसतो. उदाहरण द्यायचे झाले तर संत एकनाथ महाराज यांचे घेऊया. काशीहून ते गंगेची कावड घेऊन निघाले. त्यांना रामेश्वराला जाऊन महादेवाला अभिषेक करायचे होते. वाटेत वाळवंटात त्यांना एक गाढव दिसले. ते तहानेने व्याकुळ झाले होते. त्यांनी आपल्या जवळची गंगा त्याला पाजली. त्यांना त्या प्राण्यामध्ये देव दिसला. केवढे ते मोठे मन त्यांचे. इतक्या दुरून इतके कष्ट करून आणलेले गंगेचे पाणी, पण त्यांना त्याचे काहीच वाटले नाही. तहानलेल्याला पाणी पाजवून तृप्त केले, त्यातच ते समाधानी होते. हे विश्वची माझे घर, अशी भक्ताची मानस अवस्था भाव अवस्था असते. सर्व प्राणी मात्रांमध्ये मी म्हणजे कृष्णच आहे असे त्यांना वाटते. त्यामुळे त्यांचा संपूर्ण अपपर भाव नाहीसा झालेला असतो. भक्ताची वृत्ती सदैव आनंदित प्रफुल्लित असते. तो भक्त फक्त भगवत चिंतेत करत राहतो, रममाण राहतो. कृष्ण कथेत कृष्ण नामस्मरणात लीन राहतो. त्यालाच मौन धारण करणे म्हणतात. न बोलता राहणे म्हणजे मौन नाही. व्यर्थचे बोलणे नाही, अनावश्यक बडबड नाही. जेवढे जरुरी तेवढेच बोलणे, त्यालाच खऱ्या अर्थाने मौन म्हणतात. त्याला निंदा स्तुती सारखी असते. सगळ्या परिस्थितीत तो सम राहतो. कशातही न अडकता, मोहात न पडता सतत भक्ती करत राहतो. लाभ झाला तर आनंदाने हुरळून जात नाही, की नुकसान झाले म्हणजे दुःखी होत नाही. उदाहरण द्यायचे झाले तर आपले तुकाराम महाराज यांचे घेऊया. ते सतत भगवत चिंतनमध्ये मग्न असायचे. एकदा छत्रपती शिवाजी राजेंनी त्यांना नजराणा पाठवला. तुकाराम महाराजांचा सन्मान करण्यासाठी पालखीचा मान म्हणून पालखी पण पाठवली. पण ते म्हणाले, दिवट्या छत्री घोडे, दिवट्या छत्री घोडे, हे तो बऱ्यात न पडे. मला काहीच नको. मला हे सगळं विषासमान आहे. मला विठ्ठल भक्तीच प्रिय असते, प्रिय वाटते. सगळा नजराणा, भेटीवस्तू, मोहऱ्या, दागदागिने सगळं परत पाठवलं. खरा भक्त त्याच्या विचारांवर, ज्ञानांवर, संकल्पावर दृढ राहतो. आसक्तीरहित जीवन जगतो. कितीही कठीण प्रसंग आले तरी स्थिर राहतो. तर असा भक्त मला आवडतो, असे श्रीकृष्ण म्हणतात. हरि ओम. जोशी आहे 15वा अध्यायातला 5वा आणि 6वा श्लोकाचं मी निरूपण करणार आहे. निर्माण मोहाजित संग दोष अध्यात्म नित्या विनिरुत्त कामा द्वंद्वैर्दिमुखा सुख दुःख संगे गच्छन्त मूला मदमव्ययतः. आता या श्लोकाचा अर्थ, मोह माया आणि भौतिक वासनेतून जो माणूस दूर होतो त्याला सुख दुःखाचा काहीच परिणाम नाही. कारण का माणूस वासना अडकतो आणि द्वंद्वाकडे तो बघतो. जसं भ्रमर कमळात वासनेसाठी त्या कमळात रस घ्यायला जाते आणि विसरून जाते. आणि ते रस घेता घेता कधी संध्याकाळ होते, कधी तो त्या वासनेत अडकतो आणि मरतो, हे त्याला कळतच नाही. तसंच माणूस सुखाच्या पाठीमागे एवढा तो धावतो आणि प्रत्येक गोष्टीला तो आपल्या पैशाच्या सुखाने त्याची खरी तुलना करतो. पण खरं माणूस सुख म्हणजे काय, हे कुठे आहे हेच विसरून जातो. सुख बाहेर नाही तर आपल्या आतच आहे, पण हे कळत नाही. इच्छा पूर्ण करण्यासाठी तो इतका पैसा कमवायसाठी तो निघून जातो की त्याला त्याचं खरं सुखच कळत नाही. उदाहरणार्थ तुकाराम
तुकारामांना कधी द्वंद्व किंवा दुसरा हा कोणी दुसरा आहे असं कधी वाटलंच नाही. ते दुकानात गेले आणि कारोबार करायला बसले. कोणी आलं आणि म्हणाले की माझ्याकडे हे नाहीये की लगेच ते काढून देत होते. आणि त्यांची बायको असं म्हणायची की घरी आपल्या पोरांना खायला काही नाही, पैसा काही नाही आणि तुम्ही दुसऱ्यांना कसं देता. पण त्यांना तिथे ते द्वंद्व दिसतच नव्हतं. तिथे परब्रह्मच दिसत होतं. सगळीकडे ते भावच त्यांचा एक होता. म्हणून जो द्वंद्वाहून दूर होतो, जो सुखदुःखाहून दूर होतो, त्याला त्या परमधामापर्यंत पोहोचायला काहीही अडचण येत नाही. आणि म्हणूनच ते भंडारा डोंगरावर नित्य नियमाने ते साधना करत होते. आणि त्या साधनेत त्यांना कधीच असं झालं नाही, कधीच ते आपल्या स्वरूपाहून आपल्या सुखाहून ते कधीच दूर गेले. आता 7वा श्लोक. न तैर्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्वत्त्वा न निवृत्तन्ते ततः परमरमं मम. सूर्य, चंद्र तसेच अग्नी हे प्रकाशित करतात. तेव्हा एखाद्या कोठडीत जर अंधाऱ्या कोठडीत तुम्ही गेला तर एक मेणबत्ती आपल्या बरोबर घेऊन जाता. का तर तिकडच्या अंधाराला दूर करण्यात ही मेणबत्तीचा प्रकाश तुम्हाला उपयोगी व्हावा. पण जर आपल्या आतमध्ये जो एवढा मोठा स्वयंप्रकाश आहे त्याच्या बळावरच तुम्ही तो प्रकाश पाहू शकता, आहे का? उदाहरणार्थ विवेकानंद एका दिवशी एकीकडे त्यांना आमंत्रण दिलं होतं म्हणजे, आणि ते तिथे प्रवचनासाठी गेले होते. काही निमित्ताने काही थोडीफार तयारी राहिली होती म्हणून त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही एका खोलीमध्ये थोडा वेळ आराम करा आणि मग आम्ही तुम्हाला बोलू. त्यांना आता प्रश्न पडला, अरे आता मी जर माझं देहभान विसरून जर मला याच्यामध्ये आता मी जर स्वरूपात गेलो तर मी कसं बाहेर पडणार आहे. तिथे एक मोठा आरसा त्यांनी पाहिला आणि त्या आरशासमोर ते स्वतःशीच बोलायला लागले. आणि मग तो माणूस आला. त्यांनी जेव्हा हे पाहिलं त्यांनी विचारलं की हे काय करत आहात तुम्ही, हे कुणाशी बोलत आहात. तर तेव्हा ते म्हणाले की जर मी एकदा इथे बसलो आणि मला जर ध्यान लागलं तर मी स्वरूपात जाईन आणि तिथून मला बाहेर पडायला खूप वेळ. तर एकदा जर ह्या आनंदाची ह्या सुखाची जर तुम्हाला एकदा ओळख पटली तर मग तुम्हाला देहभावात यायला खूप वेळ लागतो. हे इतका ह्याचा प्रकाश आहे की ज्याच्यामुळे तुम्ही सगळं काही विसरू शकता आणि त्या परमधामाला तुम्ही पोहोचू शकता. आपले जीवनाचे हेतू कशात आहे तर आपण ज्ञान घेण्यात आपले परम हित आहे. हे ज्ञान देणारे कोण तर हे ज्ञान देणारे आपल्याला आपले सद्गुरू आहे. म्हणून आपण ह्या ज्ञानाची प्राप्तीसाठी सद्गुरूकडे जायला पाहिजे. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव सुचिता गोटी मुकुल आहे आणि मी एक शिक्षिका आहे. आपण भगवद्गीतेचे 3 श्लोक आता शिकूया. ओम श्री परमात्मने नमः. 15वा अध्याय, श्लोक 7वा श्लोक. अध्याय 15वा. ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनः षष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति. याचा अर्थ असा आहे की कृष्ण सांगतायत की माझ्याच सनातन अंश जीव लोकांमध्ये जीव बनून जीव रूपात सगळ्यांमध्ये पावलेला आहे. तो प्रकृतीच्या ठिकाणी स्थित असून 6 इंद्रियांना आपल्याकडे ओढून घेतो. आपण सगळे आत्मा आहोत आणि तो परमात्मा आहे. म्हणजे परमात्म्याचाच अंश आपल्या सगळ्यांमध्ये आहे. पण आपल्याला
ह्या जीवरूपामध्ये आपल्या इंद्रियांना कंट्रोल करणं नियंत्रित करणं खूप मुश्किल असतं. आणि हे इंद्रिय 5 इंद्रिय आणि 6वा म्हणजे आपलं मन, असे हे 6 इंद्रिय आहेत जे आपल्याला 6 ठिकाणी असे ओढत राहतात. त्याला नियंत्रित करणं खूप कठीण असतं. अध्याय 9 श्लोक 17. पिताहमस्य जगतो माता धाता पितामह वैद्यं पवित्रं ओंकार ऋक्साम यजुरेव च. याचा अर्थ असा आहे की मीच, कृष्ण म्हणतात की मीच या जगाचा माता पिता पालनकर्ता आणि आजोबा पितामह सगळा मीच आहे. जे ज्ञेय आहे म्हणजे ज्ञान वस्तू मीच आहे, पवित्र वस्तू मीच आहे, ओंकार मीच आहे आणि ऋग्वेद सामवेद यजुर्वेद पण मीच आहे. अध्याय 9 श्लोक 18. गतिर्भर्ता प्रभुः साक्षी निवासः शरणं सुहृत् प्रभवः प्रलयः स्थानं निधानं बीजव्ययम्. ह्याचा अर्थ असा की देव म्हणतायत की प्रकृतीचे विश्रांती स्थान, पोषण कारण करता, भरता, जगाचा नाथ, साक्षी, निवासस्थान, शरण जाण्याचं स्थान, जगाची उत्पत्ती व प्रलय हे सगळे मीच आहे. जगाचा अविनाशी कारण आणि बीज पण, अविनाशी बीज पण मीच आहे. याचा अर्थ असा की देव म्हणतायत की आपल्या अमोर समोर जेवढं काही आहे सगळ्यामध्ये कणाकणामध्ये देव आहे. आपण सायन्स मध्ये बघतो की ऑल आर मेड ऑफ ॲटम्स, न्यूट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स आपल्याला सांगतात. आणि त्याच्यामधलं एक असतं जे कोणी बघू शकत नाही, मायक्रोस्कोपनी सुद्धा ते दिसत नाही. ते सायन्स मध्ये आपण मानतो की ते दिसत नाही म्हणल्यावर आपण मानून घेतो की ते दिसत नाही. पण देव दिसत नाहीत म्हणलं की कशाला दिसत नाहीत म्हणून विचारणारे 100 जण उठून येतात. तर कणाकणामध्ये असूनही दिसत नाही. हवा आपण श्वास रोज घेतो पण ती हवा आपण बघू शकतो का? बघत नाही. पण प्रत्येका कणामध्ये देव आहे हे तत्व जे जाणून घेतात तेच खरे ज्ञानी. तर देव म्हणतात की मी प्रत्येका कणामध्ये आहे, तुमच्या अभ्यासामध्ये आहे, तुमच्या पुस्तकांमध्ये आहे, तुमच्या जीवांमध्ये आहे, तुमचा आत्मा बनून तुमच्यामध्ये आहे, सगळ्यामध्ये देव आहे. भर जरी ग पितांबर दिला फाडून, भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, सुभद्रा कृष्णाच्या पाठची बहीण, विचाराया गेले नारद म्हणून, बोट श्रीहरीचे कापले गबाई, बांधायाला चिंधी लवकर देई, सुभद्रा बोलली शालूनी पैठणी, सुभद्रा बोलली शालूनी पैठणी, फाडून का देऊ चिंधी तुम्हास मी, फाडून का देऊ चिंधी तुम्हास मी, पाठची बहीण झाली वैरिण, पाठची बहीण झाली वैरिण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण,
द्रौपदीसी बंधु शोभे नारायण द्रौपदी बोलली हरीची मी कोण तरी मला त्याने मानली बहीण तरी मला त्याने मानली बहीण काळजाची चिंधी फाडून देईन काळजाची चिंधी फाडून देईन एवढे तयाचे माझ्यावरी ऋण एवढे तयाचे माझ्यावरी ऋण वसने देऊन प्रभू राखी माझी लाज वसने देऊन प्रभू राखी माझी लाज चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून द्रौपदीसी बंधु शोभे नारायण द्रौपदीसी बंधु शोभे नारायण प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम पटली पाहिजे अंतरीची खुण पटली पाहिजे अंतरीची खुण धन्य तोची भाऊ धन्य ती बहीण धन्य तोची भाऊ धन्य ती बहीण प्रीती जे करीती जगीला खाविण प्रीती जे करीती जगीला खाविण वसने पाहून हरी झाले प्रसन्न वसने पाहून हरी झाले प्रसन्न द्रौपदीसी बंधु शोभे नारायण द्रौपदीसी बंधु शोभे नारायण भर जरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदीसी बंधु शोभे नारायण द्रौपदीसी बंधु शोभे नारायण द्रौपदीसी बंधु